नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत एका ऐतिहासिक ठिकाणी, वसई किल्ल्यावरती, वसई वेस्टला। तर मी आता आतमध्ये एंट्री केली आहे गेटच्या आतमध्ये, पहिल्या महाद्वारापासून। तर बघूया आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळत आहे आणि जेवढी जमेल तेवढी तुम्हाला माहिती देतो त्याच्या व्हिडिओ आपल्या किल्ल्याबद्दल। आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता। मंडळी, आपण आता किल्ल्यामध्ये एंट्री केली आहे। आपल्या मागे बघा किल्ला आहे। मी आता आपल्या दरवाजा आतमध्ये एंटर करतोय। मंडळी, किल्ल्याची तटबंदी बघा। वसईचा किल्ला हा पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांनी केलेल्या मोहिमेमुळे इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला। तेव्हापासून हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला होता। आपले मराठी सम्राट चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम चालू होती। 1739ला हा मराठ्यांनी किल्ला जिंकला। तर मोहीम सुमारे 27 महिने चालू होती त्या किल्ल्यावरती। त्यानंतर हा किल्ला आपल्या मराठींमध्ये म्हणजे पेशव्यांमध्ये विलीन करण्यात आला। मंडळी, पोर्तुगीज 20 जानेवारी 1636ला इथे आले। पण त्या अगोदर भोंगे राजांच्या अंडरमध्ये हा किल्ला होता। किल्ला म्हणजे त्यांनी एक गडी बांधली होती इथे। इथे काही छोटे रूम्स काढले आहेत। इथे मेलेला साप आहे बघा, त्याला मारलाय कोणीतरी। छोट्या छोट्या रूम काढल्यात। मंडळी, सुमारे 1194 मध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये भोंगे राजाने इथे एक छोटीशी गडी बांधली होती। त्यानंतर मग गुजरातच्या एका निजामशाहीने म्हणजे निजामाच्या एका सरदाराने मलिक दुगार यांनी इथल्या राज्यकारभारावर आक्रमण केले आणि पोर्तुगीजांनी मलिक दुगारवर आक्रमण करून तिथे आपला ताबा मिळवला आणि आधीच असलेल्या गडीचा मोठा किल्ला तयार करण्यात आला। पोर्तुगीजांनी इथे 1536 ते 1739 पर्यंत इथे शासन केलं। त्या आतमध्ये एक मोठा मैदान आहे। बहुतेक युद्धासाठी ह्याचा वापर केला जात असे। खूप मोठी जागा आहे इथे।
इथे काही पाण्याचा टाका आहे बघा. आता इथलं पाणी वापरलं जात नाहीये, तेव्हा पाण्याचे थोडा नासधूस झाले, म्हणजे खराब झाले थोडं पाणी, शेवाळ पकडले त्याला आतमध्ये. मंडळी 1536 ते 1600 टोटल 64 वर्षे ह्या किल्ल्याचं काम चालू होतं. आता काही अवशेषांची पडझड झाली आहे आणि त्याप्रमाणे त्यानंतर काही किल्ल्याचं पुनर्वसन करण्यात आलं. थोडं वरच्या जे भाग पडले होते, काही तटबंदीवरच्या पडल्या होत्या, तर त्या बांधण्यात आल्यात. म्हणजे बऱ्यापैकी केलं आहे काम त्याचं. हे बघा तुम्हाला दिसतं इकडून, जे वरचे जी बाजू दिसते ना, ते सगळी नव्याने बांधण्यात आली आता. म्हणजे इथे एक दरवाजा आहे बाहेर आणि आतमध्ये येण्याचं. हे बघा इथे एक महादरवाजा आहे. मंडळी, त्या किल्ल्याला 2 महादरवाजे आहेत. किल्ल्याच्या आतमध्ये बाले किल्ला, इमारती, चर्च, म्हणजे राहण्याच्या जागा सुद्धा बांधण्यात आल्या होत्या. त्यांचे आता खूप पडझड झाले. बाहेर बुरुज असलेली मोठी तटबंदी तयार करण्यात आली होती. या किल्ल्याची तटबंदी सुमारे 3 किलोमीटरपर्यंत आहे आणि त्या तटबंदीला टोटल 10 बुरुज बांधले आहेत. वसई किल्ल्याचा प्रदेश एखाद्या बेटासारखा आहे. पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला आणि नैऋत्येला वसई खाडी आहे. ह्या भागामध्ये जमिनीला जोडलेला हा एकमेव किल्ला आहे. मंडळी, आधी ह्या बुरुजांना पोर्तुगीज नावं होती. त्यानंतर पेशव्यांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्याला आपली नावं देण्यात आली. यशवंत, कल्याण, भवानी, मार्तंड, वेताळ, दर्या अशी नावे देण्यात आली. या किल्ल्याची तटबंदी बहुतेक 10 ते 12 फूट एवढी असेल. हा किल्ला 110 एकरमध्ये बांधण्यात आला आहे. एवढा मोठा इथला स्पेस आहे आणि खूप बऱ्यापैकी बांधला आहे. छान बांधला आहे, खूप मोठा आहे. म्हणजे समोर पकडा ना की 3 किलोमीटर ही तटबंदी फक्त आहे आणि त्याला 10 बुरुज आहेत. खूप भक्कम किल्ला बांधला होता. मंडळी, हा ठिकाणी असे काही खुप्या दरवाजे आहेत बघा. आतमध्ये जायला छोटासा रस्ता आहे इथून आतमध्ये जाण्यासाठी. हे बघा, असे काही त्या किल्ल्याची रचना आहे. खूप छान रचना केली आहे किल्ल्याची. इथे हा रस्ता आतमध्ये एक युद्धशालेसाठी एक ग्राउंड बनवला आहे, तिथपर्यंत जातो बघा. ह्या ठिकाणी बहुतेक राजदरबार भरत असावा. खूप मोठी जागा आहे इथे आणि ते समोर एक कमानी म्हणजे एक सिंहासन असावं इथे.
मंडळी, किल्ल्याची पडझड बऱ्यापैकी झाली आहे. इकडे किल्ल्यामध्ये बऱ्यापैकी छोट्या मोठ्या रूम्स काढल्यात बघा, खूप सारे आहेत. म्हणजे खोप्या दरवाजे सुद्धा आहेत आणि मोठ्या मोठ्या इमारती आहेत. म्हणजे ऑलमोस्ट पकडा ना की 3 ते 4 माळ्यापर्यंत ह्या पहिल्या इमारती होत्या असाव्यात. त्यांची आता पडझड झाल्यामुळे एवढा आपल्याला अवशेष राहिला नाही त्यांचा आता. पण त्याची तटबंदी बघून तर तेच वाटते की खूप मोठ्या इमारती होत्या ते. हे बघा, हा पहिला माझा त्या आतमध्ये एक रूम आहे. हे बघा, इकडे आतमध्ये जायला जागा आहे. थोडी झाडी वाढली आतमध्ये, तिकडे आपण पुढे जात नाही आहे. हे बघा, अशा कमान्या पण आहेत तिथे. म्हणजे किल्ल्यामध्ये बघण्यासारखी खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे फिराल तेवढं कमी, एवढा मोठा किल्ला आहे. 110 एकरमध्ये किल्ल्याचा निर्माण झाला. म्हणजे विचार करा केवढा किल्ला केवढा मोठा असेल. किल्ल्यामध्ये 3 मोठे मोठे चर्च बांधलेत. झेल होता, बालाकिल्ला होता, मोठ्या मोठ्या राहण्यासाठी इमारती होत्या, खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण आता काय त्यांचा एवढा अवशेष राहिला नाही आहे. तरी पण बऱ्यापैकी किल्ला आहे. काही अवशेष तुटलेत त्याचे. हे बघा, काही कमान्या, त्यांचे बुरुज काही कोसळलेत. काही वर्षांपूर्वी त्याचं पुनर्वसन चालू होतं, तर मे बी आता वाटतं पावसाळ्यामुळे थोडं बंद केलं असेल. पण आहे, थोडंफार चालू आहे काम त्याचं. इथे एक पाण्याची टाकी आहे बघा. ते आता आतमध्ये गवत आलं आहे, ऑलमोस्ट बुजलं आहे ते. असे खूप सारे पाण्याच्या टाकी आहेत. म्हणजे सांडपाण्याची खूप सारी या लोकांनी बोलतात ती व्यवस्था करून ठेवली होती. म्हणजे एवढा मोठा किल्ला आणि त्याच्यामध्ये तेवढेच सैनिक, तेवढेच बाकी राहणारे लोक, प्रजा होती असेल. तर त्यांना पहिलं कसं माहिती आहे का मंडळी, किल्ला बांधण्यानंतर पहिली तिथली व्यवस्था म्हणजे पाण्याची होत असे. नंतर मग धान्याची. धान्याचे कोठारी इथे असणारच. आपण बघूया कुठे आपल्याला बघायला मिळतं का कुठे आहे ते. मंडळी, इथे एक बघा, एक तलाव आहे. खूप मोठा तलाव आहे बघा. म्हणजे पाण्याची व्यवस्था बऱ्यापैकी करून ठेवली होती इथे. ते किल्ल्याच्या आतमध्ये 2 मंदिर आहेत. वज्रेश्वरीचं देवीचं मंदिर आहे बघा इथे. श्री वज्रेश्वरी देवी मंदिर आणि श्री नागेश्वर मंदिर, 2 मंदिर आहेत. हे बघा, पेशवेकालीन मंदिर आहेत. 1740 बांधलेले आहेत. आपण इथे एंट्री केली आता मंदिराच्या आतमध्ये, परिसरामध्ये. हे ह्या साईडला आहे ते आपल्या वज्रेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला तिथे नागेश्वराचं मंदिर आहे बघा. इथे इथला परिसर खूप सुंदर आहे बघा. हा दरवाजा आहे आतमध्ये जाण्याचा. हा बाहेरचा परिसर. छान आहे इकडे. परिसर खूप सुंदर आहे आणि वातावरण एकदम शांत आहे, थंड आहे. मंडळी, इथे आपला मराठी सम्राट पेशवे शिवाजी अप्पांचं एक स्मारक आहे बघा समोर तिथे. आणि इथे दिवाळीमध्ये ना दीपोत्सव खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो त्या ठिकाणी. हे बघा, या किल्ल्याची निर्मिती बघा, ती भक्कम आणि भारी करण्यात आली बघा. खूप सुंदर बनवलं आहे. हा बहुतेक राजदरबार असावा. ह्याच्यावरती एक मजला होता. हे बघा, त्याची कमानी आहे इथे. अस्तित्व आहे अजूनपर्यंत अस्तित्वामध्ये. इथे छोटे छोटे रूम्स काढलेत बघा इथे. कारण की ह्याची निर्मिती राजदरबारसारखीच वाटते.
मंडळी जिथे मी उभा आहे ना, अजून इथे मोठी कमान आहे बघा. एकदम राज दरबारासारखं वाटते. इथे छोट्या मोठ्या रूम्स काढल्यात, अशा खोल्या आहेत. भारी वाटते इथे एकदम. जागा बघा कुठे मस्त आहे, एक नंबर वाटते. हे काही शिलालेख आहेत बघा जमिनीवरती. हे बघा, हे जमिनीवरतीच दगडाचे काही अवशेष आहेत, त्याच्यावरती शिलालेख केलेले आहेत बघा. पूर्ण ह्या राजदरबारमध्ये जेवढ्या सगळ्या दगड आहेत त्याच्यात सगळ्यांवरती काही ना काही लिहिलेलं आहे. आतमध्ये सुद्धा एक राहण्यासाठी एक महल आहे बनवला छोटासा. हा बघा इथे होता, इथे एक महल होता. हे बघा किती भारी वाटते बघा इथे. नाही, इथला परिसर बघा राजदरबारपेक्षा पण कमी नाही आहे. खूप सुंदर बनवला इथे. पूर्ण चारी बाजूनी कमान्या दिल्यात त्याला. होते की ते चांगला कुठे एक महलच असावा, त्याचप्रमाणे जी निर्मिती आहे सुंदर आहे. छान किल्ला पण खूप मस्त बनवला आहे. म्हणजे इथला परिसर बघा एक नंबर. मंडळी किल्ल्यामध्ये खूप साऱ्या ऐतिहासिक गोष्टी आहेत. खूप सगळं बघायला मिळालं, काय अनुभवायला मिळालं आणि खूप काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. इथलं बांधकाम, इथला इतिहास, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर खूप भारी वाटलं आज येऊन इथे. आणि व्हिडिओ थांबवतो इथे तात्पुरता. आणि तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तर तात्पुरता थांबतो. चला टाटा, बाय बाय.